तळगाव शहादा मार्गावरील उदय नदीत कचऱ्याचा विळखा, आदिवासींच्या पिण्याच्या पाण्यावर संकट। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। पर्यावरण विशेष। धडगाव मुख्य रस्ता शहादा मार्गावरील पुलाजवळ असलेल्या उदय नदीत मोठ्या प्रमाणात कचरा व घाण टाकली जात असल्याचे गंभीर चित्र समोर आले। या नदीचा परिसर जणू मुक्या जनावरांचे अन्न शोधण्याचे ठिकाण बनल्याचे दिसत असून पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे। या भागातील आदिवासी नागरिकांसाठी उदय नदी ही दैनंदिन जीवनाचा मुख्य आधार आहे। पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी तसेच घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात या नदीवर अवलंबून राहावे लागते। मात्र नदीत सातत्याने टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पाणी दूषित होत असून नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे आढळून येत आहे। स्थानिक सामाजिक संघटनांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने देऊनही कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे। या गंभीर प्रश्नावर आवाज उठवत गोविंद पावरा यांनी व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला इशारा दिलाय। लवकरात लवकर नदीत कचरा टाकणे थांबवून स्वच्छता मोहीम राबविली नाही तर आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। पर्यावरण तज्ञांच्या मते नदीत टाकला जाणारा प्लास्टिक व इतर कचरा जल प्रदूषण वाढवतोच, पण याचा परिणाम थेट जनावरांवर व मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता असते। त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। पर्यावरण व नदी संवर्धनासाठी आता ठोस पावले उचलली जाणार का? धडगाव शहादा मार्गावरील उदय नदीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून प्रशासनाच्या कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। परिवर्तन 24 न्यूजचे जनतेसाठी आवाहन। धडगाव शहादा मार्गावरील उदय नदीत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने स्थानिक आदिवासी बांधवांचे पिण्याचे पाणी दूषित होत आहे। ही नदी जनावरांसाठी व दैनंदिन वापरासाठी महत्त्वाचा स्रोत आहे। नदीत कचरा टाकणे त्वरित थांबवावे, स्वच्छता मोहीम राबवावी आणि पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे परिवर्तन 24 न्यूजचे आवाहन आहे। नदी वाचवा, पर्यावरण वाचवा, स्वच्छ पाणी हा प्रत्येकाचा हक्क। प्रशासनाने तातडीने कारवाई करावी।